आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। कानदेश वारकरी सेवा मंडळ धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, मध्य प्रदेश यांच्या वतीने गुरुवर्य परमपूज्य वैकुंठवासी विठ्ठलबुवा चौधरी उर्फ मोठे बाबा यांचा जन्मोत्सव सोहळा शिंदखेडा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सुरुवातीला मारुती मंदिर या ठिकाणाहून भव्य दिव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली। सदर शोभायात्रा संपूर्ण शहरातून बिजासनी मंगल कार्यालयात या ठिकाणी आली। शोभायात्रेत विविध संत महात्मांची सजवलेल्या बैलगाडी रथावर मिरवणुकीत बालगोपाळ भजनी मंडळांसह वारकऱ्यांची विशेष भूमिका पाहून शहरवासी आकर्षित झाले होते। त्यानंतर बिजासनी मंगल कार्यालयात भव्य दिव्य सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी मोठे बाबा यांच्या प्रतिमेला महाराष्ट्र राज्याचे पणन राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री जयकुमार रावल, धुळे जिल्हा ग्रामीण राम भदाने, जिल्हाध्यक्ष बापू खलाने, गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्यासह अनेक संत महात्मे यांनी प्रतिमेला अभिवादन केले। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, म्हणून आजही संस्कृती टिकून आहे। धुळे जिल्ह्यात नव्हे तर खानदेशात वारकरी संप्रदाय यांची विशेष भूमिका राहिली आहे। लहानांपासून तरुणांपर्यंत संतांची शिकवण, मोठ्या बाबांची आठवण ही नेहमीच प्रेरणा ठरली आहे, असे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळेस विशद केले। माझे आजोबा दबा पाटील आमच्या परिवारात वारकरी संप्रदाय नेहमीच पंढरपूर वारीत सक्रिय राहिले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ते सक्रिय होते। त्यांचाच वारसा घेऊन आजही मी वारकरी संप्रदायात सक्रिय आहे। यापुढेही वारकरी संप्रदायाला कोणतीही मदत लागल्यास मी स्वतः तयार राहील। तसेच माझ्या नगाव परिसरात भव्य दिव्य माझ्या आमदार निधीतून एक वारकरीसाठी मोठे व्यासपीठ आणि निवासस्थान सर्व सुखसुविधा निर्माण करणार आहे, असे आमदार राम भदाने यांनी यावेळी सांगितले। यावेळी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली बेलदार वाडीकर, सुदर्शन महाराज गायकवाड, विठ्ठल काका पाटील सांगली, प्रणव गिरीबाबा, नागेश संस्थान, अशोक महाराज विक्रम देवाचे, दिगंबर बाल गांधीजीगिरी, आंध्र प्रदेश सुनील महाराज शेवाळे, नारायण महाराज बनकर, गजानन महाराज आळंदीकर, नरहरी महाराज चौधरी आळंदी, सौ यशोदा अक्का जवखेडा, परमेश्वर महाराज शिवरायकर, उद्धव महाराज, प्रकाश महाराज शिंदखेडा महाराज, पिनकोड दुदू अण्णा महाराज रोड, उद्धव शास्त्री महाराज शिंदखेडा, मेघश्याम महाराज शिंदखेडा, महेंद्र महाराज तामतरेकर यांची विशेष उपस्थिती होती। त्याचप्रमाणे प्रमुख मान्यवरांमध्ये महाराष्ट्र राज्याचे मंत्री जयकुमार भाऊराव धुळे, ग्रामीण आमदार रामदाने शिंदखेडा गटले ते रावसाहेब आणि वानखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण भाऊसाहेब पाटील, हिरामन अण्णा गवळी, धुळे दरबार सिंग गिरासे चिमठाणे, सुधाकर बापू भोकरे अध्यक्ष, खानदेश वारकरी सेवा मंडळ धुळे सचिव भानुदास महाराज, किरण भारती, सुनील शिंदे, पांडुरंग माळी आदींसह वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। यावेळी वर्ग संबंधी नेहमीच कार्य असणाऱ्या विशेष लोकांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्यात गुरुवार वैकुंठवासी विठ्ठल चौधरी तथा मोठे बाबा जीवन गौरव पुरस्कारामध्ये हरिभक्त पारायण सुदर्शन महाराज गायकवाड, ज्ञानेश्वर पाठशाळा गोदूर आनंदजी गिरी आंध्र प्रदेश, हरिभक्त पारायण गजाननजी महाराज मठ गव्हाणकर क्षेत्र आळंदी, हरिभक्त पारायण महेंद्रजी महाराज श्रीकृष्ण प्रेम मंदिर तामथरे, गुरुवर्य मोठे बाबा सेवाकृती पुरस्कार, हरिभक्त पारायण भैयासाहेब विनोद मुरलीधर पवार अमळथे, विश्वस्त खानदेश वारकरी सेवा मंडळ नानासाहेब अजबराव शंकर पाटील अमळनेर यांना प्रदान करण्यात आला। सदर कार्यक्रम यशस्वीसाठी कानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने दरबार सिंग गिरासे सचिव भानुदास महाराज, किरण भारती, सुनील शिंदे, प्रकाश महाराज, पांडुरंग माळी, डॉक्टर विश्वास भांबरे, दीपक देशमुख, संतोष पाटील आदींनी परिश्रम घेतले। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। आज खरं तर माझ्या जीवनामधला आनंदाचा दिवस आहे आज, कारण काल आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेने आशीर्वादाने इतिहास बनताना पाहण्याची संधी मला मिळाली आणि आमचा शिंदखेडा तालुका, आमचा धुळे जिल्हा, आमचं डोंडाचं गाव याचं नाव महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये झालं नंबर 1 गाव। आणि आज आम्ही आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलोय।
कृष्ण भगवानच्या नावाने, ज्याला आपण प्रेमाने कान्हा म्हणतो, त्या कान्हा भगवानच्या नावाने कान्हादेश असं म्हणून आपल्या या भागाला आपण म्हणायचो। आणि त्याची नंदनगरी तुम्ही ऐकलं असेल तर ती नंदुरबार नंदनगरी होती। असा हा सगळा आपल्याकडचा हा इतिहास आपल्याकडे आहे। या कान्हादेशच्या वारकरी सेवा मंडळ धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, मध्य प्रदेश या सगळ्यांनी आयोजित एक अत्यंत पवित्र असा हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपले खानदेशाचे रत्न गुरुवर्य परमपूजनीय विठ्ठलबुवा चौधरी मोठे बाबा यांना विनम्र अभिवादन मी करतो। त्याचबरोबर नथुसिंग बाबा यांना मी अभिवादन करतो। आज हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली बेलदार वाडीकर यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम होतोय। खरं तर माझ्या ती जागेवर माझ्या जागेवर या 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 अनेक वारकरी मंडळी इथं उपस्थित आहेत, आमच्या माता भगिनी उपस्थित आहेत, आमचे तरुण मित्र। आज वैकुंठवासी मोठे बाबांच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज इथं सर्व समुदाय इथं जमलेला असताना आता या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार रावल साहेब आपल्याला संबोधन करून गेले। आपण ज्या विचारांवर आपलं घराचा खरा आधार आपण ज्याला म्हणतो, ज्ञानदेवी रचिले पाया तुका जाळाशी कळस, ज्या उक्तीप्रमाणे आपल्या वाडवडिलांनी पूर्वजांनी आपल्याला जी पाया रचून दिलेला आहे, ज्या विचारांनी आपल्याला उभं करून दिलेलं आहे, त्या विचारांवर आपला सर्व खानदेश आणि आपली सर्व रीत परंपरा, रूढी, चालीरीती परंपरा चालतायत। आणि ह्या पुढे नेण्याचं काम भाऊंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितल्याप्रमाणे ते आपल्याला पुढे न्यायचं आहे। आणि हे पुढे नेत असताना आपल्या सर्व पिढीवर फार मोठ्या प्रमाणातली जबाबदारी आहे। आपण जुन्या टाइमचा सर्व जमाना सुद्धा अनेक ज्येष्ठ लोकांनी इथं बघितलेला आहे आणि आता मोबाईलचा अनेक धक्काधक्कीच्या जीवनाचा आपण जमाना सर्व बघतायत। आणि हा बघत असताना आपल्या परिवारामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये इतरत्र आपल्याला कुठल्या गोष्टीची समाज सुधारकपणा आपल्याला करणं गरजेचं आहे, हे आपल्या त्या ठिकाणी महत्वाचं आपल्या सर्वांना माहिती आहे। आणि म्हणून हा समाज एक संघ राहिला पाहिजे, हा समाज आपल्या हिंदुत्वाच्या विचाराला पुढे घेऊन गेला पाहिजे, हे आपल्या वाडवडिलांनी पूर्वजांनी आपल्याला शिकवलंय। आणि म्हणून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अनेक कीर्तन सप्ताह असतील, त्याच्यामधनं आपले कीर्तन असतील, हरिनाम सप्ताह असतील, रामायणच्या कथा असतील, मोठ्या प्रमाणामध्ये भागवत कथा असतील, या कथांचं आयोजन केल्याच्यामुळं आपल्या ग्रामीण भागातल्या मुला मुलींची येणाऱ्या काळातल्या सर्व लोकांना आपल्याला संस्कार योग्य देता येतात आणि त्याच्यामधनच आपल्या येणाऱ्या पिढी त्याच्यामध्ये घडत असते। आणि या पिढीला घडवण्याचं परमधर्माचं कार्य सद्विचार सत्कर्म हे सर्व हे वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला सर्वांना शिकायला मिळतं। आज आमच्या धुळे तालुक्यातले पण अनेक लोक इथं उपस्थित आहेत। त्या धुळे तालुक्यातले आमच्या अनेक लोक हे वारकरी संप्रदायातले माझ्या आजोबांच्या पासून माझ्यासोबत जुळलेले, माझ्या कुटुंबासोबत जुळलेले, माझे वडील या ठिकाणी अनेक आई वडील माझे अनेक वर्षापासून या ठिकाणी वारकरी संप्रदायाला जुळलेले। माझे आईचे वडील तर 17 वर्ष दिंडी त्यांनी आळंदी ते पंढरपूर त्यांनी अनेक वर्ष केली। आईचे वडील आणि आईची आई दोघींनी केली। आणि अण्णासाहेबांना तर अनेक लोक इथं जवळ ओळखत होते की आपल्या धर्म कार्य टिकवण्यासाठी कुठल्या प्रकारचं अण्णासाहेब मागापुढे बघायचे नाही। आता मी जेव्हा धुळे जिल्ह्याला आमदार म्हणून जेव्हा फिरतो की नुसतं धुळे तालुक्यातच नव्हे तर या जिल्ह्यातले जेवढे मंदिर जेव्हा मी इकडे ठिकाणी जातो तेव्हा एखादं मंदिर आम्हाला भेटल्यानंतर आम्ही भेट दिल्यानंतर सांगतात की आम्हाला अण्णासाहेबांनी या ठिकाणी देणगी त्या ठिकाणी दिली होती। देणगी किती दिली हा त्याच्यापेक्षा कमी विचार, पण त्यांचा विचार काय होता की आपल्या पिढीला येणाऱ्या काळामध्ये जर कुठली गोष्ट असेल की जी आपली आई आपली बहीण संध्याकाळचा दिवा आपल्या ठिकाणी लावते, चारी सैसाला आपण ज्याला म्हणतो, आपल्याला तिथं दिवा तुळशीच्या दिवा तिथं जेव्हा लावतो तेव्हा आपण म्हणतो शुभम करोति कल्याणम आरोग्यम संपदा शत्रुबुद्धी विनाशाची दीपक बुद्धी नमस्ते। आपली जी आई आणि बहीण आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज,
जे सत्य तीच बातमी।